मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जे अर्जुनाला पडलेले प्रश्न आहेत किंवा सुरुवात जिथनं झाली, असं आपण युद्धाच्या प्रसंगाच्या भूमिकेतनं जर जेव्हा पाहतो तेव्हा असं एक लक्षात येतं की अर्जुन हा तसा एक व्यावहारिक जीवनामध्ये अत्यंत नीतिमान जीवन जगणारा माणूस होता. बघा, आता त्या काळातल्या धर्माच्या ज्या संकल्पना असतील त्या धर्माच्या संकल्पनेप्रमाणे तो त्याचं जीवन जगत आलेला आहे. नाही असं नाही. आता आपण जो काही आपल्यापर्यंत धर्माचा ओघ, काय जो काही बराचसा काय म्हणतो आपण त्याला, अनेक जाणीवातनं मिश्रित होऊन आलेला अशुद्ध असेल, जो काही असेल तो त्या जाणीवेत आपण आहोत. बरोबर की नाही? पण याही जाणीवेमध्ये चांगल्या प्रकारे उच्च नीतिमान जीवन जगणारी लोक आहेतच, लक्षात घ्या. असं समजायचं काही कारण नाहीये. आणि ते पण तेवढेच सक्सेसफुल असतात. परंतु त्या भूमिकेमध्ये जेव्हा अर्जुन होता तेव्हा त्याच्या समोर तो क्षत्रिय होता. त्याला काय माहिती नव्हतं का क्षत्रिय धर्म काय असतो? तो त्याला माहिती आहे क्षत्रिय धर्म काय होता, हे त्याला माहिती आहे. की क्षत्रियांनी जो समाज विरोधक ज्या गोष्टी आहेत त्याचा नायनाट करायचा, बरोबर, हे त्याला माहिती होतं त्याला. परंतु आणि तसा तो एक प्रकारे अहंकाराने ग्रासलेला होता. जसा एक त्याला पण स्वाभिमान स्वरूपातला एक अहंकार, तो काही पूर्ण निरहंकारी होता असंही काही म्हणण्याचं कारण नाहीये. पण कर्तृत्ववान होता. कर्तृत्ववान माणूस हा अहंकारी असणारच, लक्षात ठेवा. त्याचा अहंकार एकदम जाणार नाही, कारण तो त्याच्या धर्मातनं झालेला असतो त्याला, आणि त्यात तो पुनश्च क्षत्रिय होता. या सर्व गोष्टी त्याच्या समोर होत्या. आणि असं काही नाहीये की त्याला काय अचानक त्याच्या समोर युद्धाचा प्रसंग आलाय, असं काही नाहीये. बऱ्याच घटना होऊन गेलेल्या आहेत. अगदी द्रौपदीच्या वस्त्रहरणापासून ते अगदी वनवासापर्यंत सर्व गोष्टींचा तो हे होता. आणि त्याला मुळापासून राग होता की हा अन्याय आहे आपल्यावर, बरोबर, आणि तो अन्यायच होता. आणि कृष्णाचा आणि त्याचा म्हणजे एका ईश्वरी जाणीवेतल्या हृदयाशी आणि त्याचा संबंध पण होता, असं म्हणू पाहिजे. असं त्यामुळे त्याच्याही सलोख्यामध्ये तो असल्यामुळे त्याची स्वतःची भूमिका ही खूप बॅलन्स्ड होती त्या सर्व काळामध्ये. गीतेने एवढंच सांगितलेलं आहे की तुमच्या आतला ईश्वर समजा. ईश्वर म्हणजेच तुम्ही आहात हे समजून घ्या प्राथमिक, आणि त्यानंतर तुम्ही तो स्वतःच तुम्ही परब्रह्म आहात या जाणीवेपर्यंत पोहोचा. आणि त्यानंतर जे कर्म घडणार आहे ते कर्म हे ईश्वरार्पण ऑटोमॅटिक होणार आहे. हा त्यांचा निष्कर्म योग आहे.
गीतेने असं सांगितलेलं नाहीये, परंतु या गीतेच्या नावावर हे सगळं थोपलं जात आहे आपल्यावरती. गीताने असं कधीच सांगितलेलं नाही, भगवद्गीतेने असं कधीच म्हटलं नाही, कृष्णाचं पण असं मत नाहीये. कारण तो प्रत्येकाशी स्वतंत्र रीती जॉईन झालेला आहे. पुरुषांनी करशे यमसूर्य प्राजापत्य विव रश्मीन समूह, या जाणीवेतून तो प्रत्येक जीवाशी कनेक्टेड आहे. आणि त्या जाणीवेतनं जेव्हा तो माणूस विश्व कार्याच्या म्हणजे समाज सेवा जर केली असेलच कोणी तर संतांनी केलेली आहे, आणि बाकीच्यांच्या ज्या सेवा आहेत त्या त्यांच्या अहंकारालाच खतपाणी घातलेल्या आहेत. ती ईश्वराची सेवा होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, खूप फरक आहे ह्या गोष्टी. हा खूप म्हणजे आपल्याला या गोष्टीवरती खूप प्रखरपणे रॅशनली विचार करता यायला पाहिजे की नेमकं भगवद्गीतेने काय सांगितलेलं आहे आपल्याला. हा धर्म कुठल्या प्रकारचा आहे. म्हणून ईश्वर प्राप्ती हाच भागवत धर्म यांनी भगवद्गीतेने मानलेला आहे. म्हणजे श्रीकृष्णाने जे सांगत होता ते श्रीकृष्णाला या प्रकारे अर्जुनाला सांगायचं होतं. म्हणून अर्जुनाची ही जी मानसिकता होती याच्यामध्ये सुरुवातीला सुद्धा तो काय म्हणतो, चला मला त्या संपूर्ण म्हणजे युद्धभूमीच्या मध्यभागी घेऊन चल. म्हणजे मला कोणाकोणाविरुद्ध हा अहंकार नाही का, तो का उगा तू गेला का तिथं, अहंकाराने गेला ना. चल बघूयात तरी कोणाकोणाला मला मारायचं आहे अशी जाणीव झाली ना, ते अहंकार सुटला का तिथं नाही ना. आणि तिथं गेल्यानंतर मग त्याची जी धार्मिक जाणीव होती त्या धार्मिक जाणीवेमध्ये नैतिकता आडवी आली. ती गोते खायला लागली की यांना मी मारून खायला. आणि मी तिथं तो ज्याला म्हणता मोहग्रस्त झाला म्हणा किंवा स्वतःच्या जाणीवेमध्ये फिरत फिरत राहिला आणि त्याला समजे ना की आपण हे युद्ध करायचं का नाही करायचं. म्हणून त्याला अशा व्यक्तीला ईश्वराच्या जाणीवेत न्यायचं आणि त्या जाणीवेतनं त्याच्याकडनं युद्ध करून घ्यायचंय पुढे. लक्षात घ्या, कृष्णाच्या समोरचा फार मोठा टास्क होता. म्हणून श्रीकृष्ण गुरु म्हणून कसे आहेत आणि अर्जुन शिष्य म्हणून कसा आहे बघणं गरजेचं आहे. शिष्य गुरु म्हणून कसा आहे ते आपल्याला परंतु परब्रह्माच्या जाणीवेतनच अवताराच्या स्वरूपात आलेला आहे. आणि अर्जुन या त्याच्या ग्रस्त झालेल्या जाणीवेतनं विव्वळ झालेल्या स्थितीतनं त्याला मार्ग सापडेना की मी नेमकं आता कसं करू, हे युद्ध करू का करू नको असं आपली जी त्याची बौद्धिक जाणीव होती त्यावेळेच्या धर्माच्या जाणीवेप्रमाणे तो करू नको असं म्हणत होता. आणि त्या याच्यामधनं तो कृष्णाच्या पाया जेव्हा पडला म्हणजे त्याला नमस्कार केला त्यांनी की तू मला मार्ग दाखव, तिथं पहिलं गुरु शिष्याचं नातं सुरुवात झाली. मी खास सांगते तुम्हाला की आपल्याला अशा प्रकारच्या जीवनामध्ये जेव्हा खऱ्या अडचणी येतात पण त्याच्या अगोदरचं जीवन तशा प्रकारचं असणं गरजेचं आहे. आणि त्या अडचणीतनं मग जेव्हा आपण सद्गुरूंना आवाहन करतो तेव्हा मग ज्ञानाची जाणीव सुरू होते. आज मी एक व्हिडिओ पाठवलाय का काय मला आठवत नाही ग्रुपवरती, माझ्या वाचण्यात आला. तर असा की रावणाला तुम्ही पाहिलं का तो रावणाला रामाने मारलं बरोबर, आणि तिकडे सगळीकडे जयघोष सुरू झाला की दादा रावणाचं पारिपत्य झालं बरोबर आहे. आणि त्याच्या नाभिस्थानापाशी त्यांनी जो बाण मारला रामबाण मारला आणि रावण आडवा पडला. त्यावेळेला रामाने
लक्ष्मणाला बोलावलं. त्याला म्हटलं की लक्ष्मणा तू ये आणि रावणाकडे जाऊन तू त्याच्याकडनं ज्ञान प्राप्त करून घे. रावण हा खूप ज्ञानी होता, लक्षात ठेवा. त्याच्या आयुष्यात झालेली चूक होती ती तेवढी एकच होती, बरोबर. परंतु तो खूप ज्ञानी होता आणि म्हणजे बाकीच्या चुका झाल्या होत्या, तो राक्षस याच्यातलाच होता. परंतु त्यावेळेच्या धर्माच्या जाणीवेप्रमाणे जो काही असेल तर ती भयंकर मोठी चूक होती. पण त्याच्यासाठी म्हणून रामाला त्याचा वध करावा लागला. अन्यथा रावणाला मारायचं काही कारण नव्हतं रामाने, लक्षात आलं का. कारण अशा बऱ्याच राक्षसी वृत्तीची माणसं अजूनही आपल्या समोर आजूबाजूला असतातच, नाही असं नाही. मग प्रत्येक वेळेला काय देव काय मारतो मग काय त्यांना, तसं काही नसतं, बरं का. त्याच्यामुळे परंतु जे घोर अन्यायजन्य असं कृत्य झालेलं आहे त्याच्याशी विरोध असा तो प्रकार. तर तो म्हणतो जाऊन बघा. तर लक्ष्मण म्हणतो नाही मी कशाला जाऊ. अहो त्यांनी तर माझ्या सीतेला एवढं हे केलेलं आहे आणि तुमच्या विरुद्ध तो एवढं करत आलेला आहे, तर या माणसाला मी कशाला त्याच्याकडनं काय ज्ञान घ्यायचंय, बरं का. राम म्हणतो की ही माझी आज्ञा आहे तुझा, बरं का. लक्ष्मण जातो. रावण पडलेला असतो आणि लक्ष्मण रावणाच्या तोंडाच्या जवळ जातो. तिथं कारण तो झोपलेला आहे तिथं, त्याच्या जवळ जातो. तो म्हणतो की तुम्ही मला ज्ञान द्या, बरं का, असं म्हणतो त्यांना, बरं का. आणि असं जरा थोडा चिडलेलाच असतो तो, त्याला गुस्सा होता त्याला त्याच्यावरती, रावणावरती. आणि त्या याच्यामध्ये तर त्याला गुस्सेतच म्हणतो त्याला तसं. तर रावण त्याच्याकडे पाहतो आणि मान बाजूला करतो, तो काही त्याला उत्तर देत नाही. लक्ष्मण निघून जातो, बरं. तर राम म्हणतो काय झालं. तर लक्ष्मण म्हणतो मी त्याला विचारलं आणि पण त्यांनी मानच फिरवलं, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. म्हणजे तू कसं विचारलं त्याला. म्हणजे मी म्हणे आता ते झोपलेले होते, एक तर ते मरणासन्न स्थितीत होते, त्यांचं काय बोलते मला ऐकू येणार नाही, म्हणून मी त्यांच्या जवळ डोक्याच्या जवळ गेलो, तोंडाच्या जवळ गेलो आणि त्यांना विचारलं की असं द्या म्हणून. तर मग राम तिथं हसला. रामाच्या लक्षात आलं काय झाली म्हणून राम स्वतः लक्ष्मणाला घेऊन तिथे गेले आणि राम स्वतः रावणाच्या पायापाशी बसले आणि त्यांनी रावणाला विनंती केली की हे रावणा, तुझं तू या लक्ष्मणाला ज्ञान दे. बघा ज्ञान हे इतकं सहज नाही मिळत, कुठल्या जाणीवेतनं त्यांनी केलेलं आहे. लक्ष्मण काही कमी धुरंधर होता का, आहे की नाही. लक्ष्मण काही कमी धुरंधर नव्हता, लक्षात ठेवा. त्यामुळे या सर्व भूमिकेतनं जेव्हा या अर्जुनाला श्रीकृष्ण पुढे पुढे आणत आलेला आहे तेव्हा हा जो विभूती योग आहे याच्या जाणीवेपर्यंत तो येतो आहे अर्जुन. आणि अर्जुनाला आता कुठल्या विभूती माझ्या म्हणून सर्वत्र ब्रह्म भरलेला आहे, कुठं बघू मी तुला मी कसं जाणायचं, आहे की नाही. आपल्याला एखादी हे पुस्तक दिसलं हे पण ब्रह्म आहे, पण याचं ब्रह्मच करतच नाही ना आपल्याला. थोडं पटणार आहे का. किमान दासबोध ग्रंथ आहे बाबा, जे ग्रंथ हेच गुरु या भूमिकेत नाही घ्यायला बघू आपण, पण परब्रह्माची जाणीव त्यात कशा प्रकारे बसलेली आहे हे समजणं खूप अवघड आहे ना. आपल्या समोर आपण एवढे सगळेजण बसलेलो तिथं, आपल्याला काय आपल्या एकमेकाच्या मधलं काय परब्रह्माची जाणीव कळते का. पण प्रत्येकात ईश्वर आहेच ना, कळत तर नाहीये. मग नेमकेपणाने मी कुठनं ते बघू आणि ज्याच्या अभ्यासामुळे मला तुझ्यापर्यंत पोचता येईल आणि ती दृष्टी प्राप्त होईल. म्हणून मागच्या वेळा मी जे सांगितलं तुम्हाला की आपण आपल्याच घरातल्या लोकांपासून सुरुवात करा आणि आपल्याच घरातली जी मुलं बाळं बायका पोरं जे काही नातेवाईक मित्रमंडळी असतील त्यांच्यामध्ये परब्रह्म कसं आहे असं रात्री 10-10:30 की आपलं जेवण झालं की आपल्या खोल्या बंद करा आणि विचार करत बसा की माझ्या बायकोत परब्रह्म मी कसं बघायचं, माझ्या नवऱ्यात परब्रह्म मी कसं बघायचं, माझ्या पोरात भले ते कसे का वागेना तुमच्याशी, वागण्याशी संबंध नाहीये, लक्षात ठेवा.
त्यांच्यातल्या परब्रह्माशी आपला संबंध आहे हे समजणं गरजेचं आहे. कारण त्यांना त्यांचा तो मार्ग नाही, त्यांचा जेव्हा ते त्या मार्गावरती तेव्हा ते बघतील ना आपल्याचं परब्रह्म. पण मला आता कळलंय ना परमेश्वर कोणाला प्राप्त करायचा आहे, आपल्याला करायचं आहे. आपल्या नवऱ्याला करायचंय का आपल्या बायकोला करायचंय का नाही, आपल्या नातेवाईकांना करायचंय का नाही, मुलांना करायचंय का नाही, नातवंडांना करायचंय का नाही. ध्येय कोणाचं आहे, माझं आहे. मग माझं जर ते ध्येय आहे तर परिवर्तन माझ्यात व्हायला पाहिजे ना. आपली अपेक्षा नेहमी काय, दुसऱ्याच्या परिवर्तनाची. सगळं घोडं जे अध्यात्माचं पेंट खात ना ते इथं पेंट खात खरंय. त्यामुळे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवात अशी करायला काहीच हरकत नाही. अर्थात श्रीकृष्णाने असं कर असं सांगितलं नाही त्याला, तर त्यांनी त्याच्या विभूती कुठल्या कुठल्या स्वरूपात आहे की ज्याचा तुला अभ्यास करता येईल. परंतु अभ्यास करणं महत्वाचं. आपण काय होतो, आपला अभ्यासच होत नाही. अभ्यास हा भौतिकामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे भौतिकात काय आहे, आपली आत्ता बुद्धी आहे की नाही, मन आहे की नाही. मग मन आणि बुद्धी जर भौतिकात फिरती आहे आणि तुम्ही जर ध्यान करत बसला असाल तर ते भौतिकातच फिरतंय ध्यान. ते कुठं म्हणजे आध्यात्मिक जाणीवे जातच नाहीये ना. ते आध्यात्मिक अस्तित्व जे आपल्यामध्ये बसलेलं आहे, परब्रह्म ईश्वरी तत्व, तिथपर्यंत कधी पोहोचलंय का आपलं. अगदी आपण मनोभावे पूजा जरी केली तरी पोहोचलोय का आपण, तिथपर्यंत आपण जर पोहोचलोच नसू तर मन आणि बुद्धी भौतिकातच आहे. मग असाही प्रयत्न इकडनं करायला काय हरकत आहे. याला स्वरूप ध्यान पद्धती आपण म्हणतो. ही जी ध्यान प्रक्रिया आपण शिकवतो आहोत त्याची कारण ही आहेत की मन आणि बुद्धीला प्राथमिकपणे जे बाह्य स्वरूप आहे ते तुम्ही ध्यानामध्येच हा विचार करा. कारण वेगळीला आपण कधी चिंतन करतच नाही ना. तुम्ही मला सांगा, आपण सकाळपासून समजा सकाळी 1 तासभर ध्यान केलं असेल धरून चला, बरोबर, हा, दुपारी केलं असेल थोडं, नाही असं नाही, परंतु टोटल 24 तासामध्ये किती वेळ ध्यान केलं असा प्रश्न जर मार्कआउट केला तर ऍव्हरेज महिन्यामध्ये आपण 30 तास सुद्धा ध्यान केलेलं नसतं. बाकीचा वेळ जर आपला गेला असेल कुठं, तर एकतर वाहन चालवणे, गप्पा मारणे, रागवणे, भांडण करणे, नोकरी व्यवसायात वेळ घालवणे, ह्याच्यात गेलेला आहे. याच्यात सगळं आपण भौतिकातच आहोत ना. मग या भौतिकाचा जो एवढा मोठा गाढा परिणाम जर आपल्या जीवनावर आहे तर आपण 1 तासाचं ध्यान बसल्याने ते लागलीच काय आध्यात्मिक म्हणजे आपल्या आत्म्याच्या जाळीवर तर जाईल असं म्हणणं, अशी अपेक्षा करणं हेच कुठेतरी चुकतंय. म्हणून ध्यानामध्ये जेव्हा आपण असू तेव्हा विचारांना अशा प्रकारे बांधायचं की मला माझ्या सद्गुरूंमधला ईश्वर कसा असेल बघायला मिळाला, मला माझ्या बायकोमधला, मला माझ्या मुलांमधला ईश्वर शोधायचा प्रयत्न करायचा. ते असे का वागत आहे, तो माणूस एवढा का चांगला वागतोय, कशामुळे चांगला वागतोय, हे सगळे विचाराचे आलेख आहेत. लक्षात ठेवा, माझा आणि यांचा संबंध काय आहे. हा मुलगा माझ्याच पोटी का जन्माला आहे, हा मुलगा मलाच का त्रास देतोय, या सुनबाई माझं का एवढी काळजी करते. हे सगळे संबंध आहेत, लक्षात ठेवा. आणि या संबंधाच्या जाणीवेतनं जेव्हा आपण मूळ अस्तित्वापर्यंत जातो तेव्हा त्याच्या जीवात्म्यापर्यंत पोहोचतो आपण. म्हणजे आपला जीवात्मा आणि त्याचा जीवात्मा कुठल्या तरी अनेक जन्मांच्या रेट्यातनं एकत्रित आलेला आहे.
हा म्हणजे तो पण जीवात्मा आहे, मी पण जीवात्मा आहे. मग या जीवात्म्याच्या आतमध्ये कुठेतरी माझ्यात जशी शक्ती कार्य करते तशीच त्याच्यात पण करते आहे. मग मी जर त्याच्याशी वाईट वागलो तर मी वाईट कोणाशी वागतो आहे? माझ्या स्वतःच्या परमेश्वराशी मी वाईट वागतोय, माझ्या गुरुशीच मी वाईट वागतोय. तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी वाईट वागत असाल तर ही जाणीव आपल्याला कळली पाहिजे की माझे गुरु जर इथं असते तर मी यांच्याशी असं वागलो असतो का? बघा, हे प्रॅक्टिकल अध्यात्म मी सांगतोय तुम्हाला, जे सांगतोय ते. कारण हे कुठे याच्यातही लिहिलेलं नाहीये, परंतु कृष्णाचा भाव हा आहे. विभूती समजून घ्यायच्या म्हणजे काय? कारण प्रत्येकातच प्रत्येक माणूसच विभूती आहे ना. प्रत्येकात ईश्वर आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच विभूती आहे. मग प्रत्येक व्यक्ती जर विभूती असेल तर प्रत्येकाचं विभूतिमत्व मला समजलं पाहिजे. आणि त्यातनं मला समजणार काय आहे की तो परमेश्वर कसा आहे. मग त्याच्या विचारसरणीत आणि माझ्या विचारसरणीत फरक आहे, याचाच अर्थ दोघांच्या जीवात्म्यांच्या जाणीवांमध्ये फरक आहे, पण मूळ तत्व एकच आहे. त्यामुळे ते कसाही वागला तो व्यक्ती तरी, कारण अध्यात्म मला करायचं आहे, तो कसाही वागला तरी मी शांतपणे बोलणार आहे. जी राजकीय चर्चा मी सुरुवातीला केली त्याच्यामध्ये फरक दिसतात आपल्याला. व्यक्तिमत्व का सात्विक दिसतात, व्यक्तिमत्व का तामसिक दिसतात. नमस्कार. तर त्याची कारण ही आहे. या जाणीवेमधनं आपल्याला आपली साधना पुढच्या जीवनामध्ये आणता यायला पाहिजे. तर या भूमिकेतनं जेव्हा कृष्ण सांगायला लागलेले आहे की माझ्या विभूती कुठल्या आहे, तेव्हा ते प्रथम सांगतायत आदित्यान अहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान मरीचिर मरुतामस्मी नक्षत्राणाम अहम शशी. आदित्यात मी विष्णू असून प्रकाशवंतात मी किरणवान सूर्य आहे. मरुद्गणात मी मरीची असून नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे, असं सांगताय. मी अगोदर कृष्णाने काय सांगितलेलं आहे संस्कृतमध्ये वाचून त्याचा अर्थ सांगतो आणि ज्ञानेश्वरांच्या याच्यावरती आपण मग बोलूया, असं माझं म्हणणं आहे. नाही तर काय होतं, तेच विश्लेषण डबल होतंय असं काही काही वेळा माझ्या लक्षात येतं. पण ते भरामध्ये बोलल्या जातं डबल, काही पुनरुक्ती होते नाही असं नाही. तर वेदानाम सामवेदोस्मी देवनामस्मी वासवः इंद्रियाणाम मनश्चास्मी भूतानामस्मी चेतना. वेदांमध्ये मी सामवेद असून देवांमध्ये मी इंद्र आहे आणि इंद्रियांमध्ये मी मन आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी, मन असून प्राणांमध्ये मी चैतन्य आहे. अलग लक्षात, मन माझी विभूती का? ते माझं झालं वाचून आणि तुमचा मेसेज आला म्हणून मी ते लिहिलं, मन विभूती का. रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्ष रक्षसाम वसूनाम पावकश्चास्मी मेरुः शिखरिणाम अहम. रुद्रांमध्ये मी शंकर आहे, यक्ष राक्षसांमध्ये मी कुबेर आहे, वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि उंच शिखर असणाऱ्यांमध्ये मी मेरू आहे. आता असं आहे की त्याने हे सांगितलं, पण मेरू पर्वत पाहिल्यावर आपल्याला काय विभूती आहे असं वाटतं का? नाही वाटत. बरोबर आहे की नाही? विष्णू आपण देव म्हणतो, पण विष्णू ही माझी विभूती आहे म्हणतोय तिथं. काय गंमत आहे की नाही बघा. वेगळं म्हटलंय ना, आहे की नाही? त्याच्यानंतर सूर्य आहे,
सूर्याला आपण नमस्कार करतो, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने त्याला देव मानतो आपण, बरोबर आहे. पण त्याच्या विभूतिमत्वातनं आपल्याला परब्रह्मापर्यंत जाता यायला पाहिजे. प्रत्येक विभूती जी आहे त्या विभूतीतनं परब्रह्मापर्यंत आपल्याला पोचता यायला पाहिजे, असं श्रीकृष्णाचं म्हणणं आहे. म्हणून तो अर्जुनाला सांगतोय, लक्षात. हे बोलोनी तो कृपावंत, म्हणे विष्णू मी आदित्यात, रवी मी रश्मिवंत, सुप्रभा माझी. असे म्हणून ते तो कृपाळू भगवान म्हणाला, आदित्यात मी विष्णू आहे. चांगल्या प्रकाशवान पदार्थांमध्ये किरणयुक्त असणारा सूर्य मी आहे. आता आदित्यांमध्ये विष्णू मी आहे. आदित्य हे स्वतः आपण ज्याला म्हणतो सूर्य म्हणतो, आदित्य हा सूर्याचंच नाव आहे, बरोबर आहे की नाही. तर आदित्यांमध्ये विष्णू मी आहे म्हणजे काय? हा सूर्याला प्रकाश मी देतो नाही, सूर्याचा प्रकाश मी देतोय असा अर्थ थोडासा मला जरा एवढा म्हणजे भावत नाहीये. तो अर्थ मला जो काही जाणवतो असा आहे की मी स्वतः, कारण परब्रह्म एक आहे, त्याच्या विभूती आहे. परब्रह्म विश्वातीत एक आहे, त्यातनं प्रत्येक जीवाची निर्मिती झाली आहे. हा आपण डायरेक्ट संबंध म्हटलेला आहे, एक लक्षात घ्या. हा प्रत्येकाशी असणारा डायरेक्ट परमेश्वराच्या गुणात्मक जाणीवांचा संपर्क आहे तिथं, आणि ती त्याच्यातली श्रेष्ठ जाणीव आहे. लक्षात. जसं एखाद्याचं हँड रायटिंग खूप छान असतं, एखाद्याची हस्तकला खूप छान असते, म्हणजे काय झालं, एखाद्याचा गाण्याचा आवाज खूप छान असतो, एखाद्याचं वादन खूप छान असतं, एखादा वक्तृत्व खूप छान असू शकतो. या कला आहेत. या प्रत्येक कलाची जी शेवटची पायरी पर्यंत जातो तिथं ईश्वराची विभूतिमत्व विकसित झालेलं असतं, असं त्यांना म्हणायचं. म्हणजे माझ्या विभूतिमत्वाच्या ज्या जाणीवा आहेत ते सर्व गुण माझ्यात आहेत एक प्रकारे. कारण पुढे आता विराट रूप दर्शन येणार आहे, त्यामुळे ही सर्व गुणात्मक जाणीव माझ्यात असल्यामुळे तो विश्वातीतामध्ये असणारी ज्ञानयुक्त प्रकाशमय जाणीव जी आहे, जी खरी परब्रह्माचं जे ज्ञान स्वरूप आहे, त्याचा जो प्रकाश आहे ते विष्णू माझा प्राथमिक विभूती होती. पहिली विभूती सांगितलेली आहे ती, जसं आपण म्हणतो ना, तुम्हाला समजा 4 मुलं असतील, सध्या नसतात म्हणजे, परंतु 3 मुलं असतील, 2 असतील, तर आपण काय म्हणतो, हा माझा मोठा मुलगा आहे. म्हणजे काय, माझी पहिली जाणीव ती आहे. लक्षात आलं का? त्यामुळे पहिली कृती माझ्या म्हणून, आणि हे कृष्णाच्या पहिल्या भूमिकेतनं तो सांगतोय बघा. म्हणजे माझी ज्ञानयुक्त प्रकाशमय जी जाणीव आहे त्याच्यातनं पहिली जी जाणीव निर्माण झालेली आहे ती विष्णू ही आहे असं ते म्हणतात. म्हणून तू विष्णूला जर समजून घ्यायचं असेल, बघा, विष्णू तत्व स्वरूपामध्ये जर समजून घ्यायचं असेल तर ज्ञान घेतल्याशिवाय विष्णूच करत नाही. ते स्वामींचं खूप छान पद आहे, हे प्रभू विष्णू. त्याच्यामध्ये या सर्व ज्ञानाच्या जाणीवा इतक्या सुंदर, मी तुम्हाला ध्यानावर्गात वाचून दाखवत असतो ते, तर इतक्या सुंदर लिहिलेल्या आहेत की त्या योग करणाऱ्या लोकांचा अधिपती म्हणून विष्णूला म्हणतात. कारण सर्व ज्ञानाच्या जाणीवा विष्णूच्या ठिकाणी, लक्षात ठेवा. म्हणून विष्णू तत्व जेव्हा म्हणतात तो मी विष्णू असून प्रकाशवंतात नाही, हे कुठे गेलो का असे म्हणून तर कृपाळू भगवान म्हणाला, आदित्यात मी विष्णू आहे. म्हणून हा जो सर्व माझ्या प्रकाशमय जाणीवा ज्या आहेत त्याच्यामधला मी विष्णू आहे. आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक येतो. त्याच्यामुळे जरी सूर्य जरी म्हटले,
आपण हा एक सूर्य पाहिला, पण असे अनंत कोटी आहेत आणि त्याच्याही पलीकडे तो आहे आणि तोही परत जो आहे तो अनंत आहे. म्हणजे काय झालं, विचारचा सर्व प्रांत संपून जातो तिथं, लक्षात ठेवा. आणि ती सर्व प्रकाशमय अवस्था आहे. तर ती जी प्रकाशमय अवस्था आहे त्याच्यामध्ये विष्णू ही माझी विभूती आहे असं त्यांना म्हणायचं. एका विष्णूच्या विभूतीतलं, जसं आपण म्हणतो ना की हे पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूताच्या प्रत्येक मुळाच्या जाणीवेत आपण गेलो की आपण ईश्वरापर्यंत पोहोचतोच. कारण का, ही पंचमहाभूत हे त्या परब्रह्माच्या विभूतीच आहेत, पण त्यानेच निर्माण केलेलं आहे ती. पण परमेश्वर समजायचा असेल तर ही अष्टधा प्रकृती समजणं खूप गरजेची आहे. मग ती अपरा आहे, माया आहे, काही असे ना, परंतु ती जेव्हा समजायला लागते ना तेव्हा ते ऑटोमॅटिक परेमध्ये निघून जाते. जेव्हा तिचं खरं स्वरूप कळायला लागतं तेव्हा खरं चित्त स्वरूप काय आहे ती परा अवस्था, त्या अवस्थेत जेव्हा तो जातो आणि समजायला लागतं त्याला परा अवस्था म्हणते. अशी ती परा आहे लक्षात. म्हणून मी विष्णू आहे आणि चांगल्या प्रकाशवान पदार्थांमध्ये, आता इथं शब्द बदलला बघा, रश्मीवंत सुप्रभा माझी, म्हणजे चांगल्या प्रकाशवान पदार्थांमध्ये किरणयुक्त असणारा सूर्य मी आहे. फरक आला दोन ह्याच्यात फरक आला. कारण काय झालं, प्रकाशवान पदार्थ म्हटलं की विविध पदार्थ आले. हाही प्रकाशवान पदार्थ आहे, तोही आहे, बरोबर आहे. ज्ञानाचाही तेज आहे, तोही प्रकाश आहे आपण म्हणतो, बरोबर आहे. एखादा दिवा लावला, ज्योती लावली तरी तिचा प्रकाश आहे. म्हणून हे सर्व जे पदार्थ आहेत या सर्व पदार्थांमध्ये इव्हन आपल्या डोळ्यातलं जे तेज आहे हे सुद्धा अग्नि स्वरूपातलं जे तेज आहे हे सुद्धा पदार्थातनं येणारं तेज आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे जे तेज आहे प्रकाशवान पदार्थांमध्ये किरणयुक्त असणारा सूर्य मी आहे असं म्हणते. त्याच्यामुळे याच्यापासून येणारा जो प्रत्येक किरण आहे म्हणजे नुसताच पदार्थ आहे असं नाही, तो किरणयुक्त असला पाहिजे. नुसताच चमकणारा गेला असं नाही. म्हणून चांदण्यांना विभूती म्हटलेलं नाहीये, सूर्यालाच विभूती म्हटलेलं आहे. त्याची कारण ती आहे कारण तो सततच प्रकाशवान आहे, सर्व बाजूनी प्रकाशवान आहे आणि सर्व बाजूनी त्याची किरण सर्वदूर ब्रह्मांडात पसरतात. चेतन गतिमान आहे, चेतना हा म्हणजे हा तेज गतिमान आहे असं म्हणून. आणि ते तेज तो स्वयंप्रकाशित, त्याच्यातनं पदार्थामधून निर्माण होणारा प्रकाश एक लक्षात घ्या. आपल्याला आता साधं गणित आहे, त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही गॅस पेटवला, बरोबर आहे, गॅस आहे ना, त्याच्यात प्रकाश आहे का? प्रकाश नाहीये. पण त्या पदार्थ तो जाळल्यावर त्याचा प्रकाश येतो. म्हणजे त्या पदार्थाच्या आत सुप्तावस्थेमध्ये ती ईश्वरी शक्तीची जाणीव भरलेली आहे, ती शोधायची आहे. हेच विभूती योगाचं सार आहे. तुम्हाला प्रत्येकामध्ये हा शोध घ्यावा लागणार आहे, लक्षात घ्या. हा अभ्यास म्हटलंय ना, त्याचं कारण ते आहे. तुम्ही विष्णूचं दर्शन घेता, बरोबर आहे, काय ते सहस्रनामावली म्हणता, पण त्याच्यामध्ये विश्वातीतापर्यंतच्या जाणीवेत जाता का? जर जात नसाल तर विष्णू कळला नाही असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या, थोडक्यात सांगतो कृष्णाच्या भाषेत. म्हणून विष्णू सहस्रनाम म्हणत असताना, कुठलंही स्तोत्र म्हणत असताना तुम्हाला त्या परब्रह्मापर्यंत पोचता यायला. आज आता पांडुरंगाचा आहे, बरोबर आहे,
पण नुसता पांडुरंग विठ्ठल 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 वा वा तुकाराम महाराजांनी केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं वगैरे वगैरे सर्व झालं, पण यांनी पांडुरंग कळणार आहे का? पांडुरंग स्वयंभू त्या विश्वातीताच्या जाणीवेपर्यंत कसा आहे हे जर समजलं तर त्या एकादशीचा, कारण तो एकमेव अद्वितीय असं व्यक्तिमत्व आहे आणि एकला एक हे लक्षात ठेवा, आणि तो एका दशेतच असतो तो दुसऱ्या कुठल्या दशेतच नसतो, लक्षात ठेवा. मला वाटतं आता इथं आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.